लॉर्ड हालेलुया. येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. पुन्हा एकदा प्लीज येशूदाय सागर चॅनलला पूर्वांनी सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून जास्तीत जास्त हा देवाचा वचन सर्वीकडे पसरलं जाईल आणि देवाच्या राज्याची वाढ होईल. म्हणून प्रत्येकाने हा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. मी आज देवाचं वचन तुमच्यासाठी सुंदरसं घेऊन आले. सूत्रसहितामध्ये परमेश्वर बोलतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. स्तोत्रसंहिता 23 मध्ये दावीद राजा बोलतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणावर बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो आणि तो माझा जीव ताजा करतो. म्हणजे आपली आस्था आणि आपला विश्वास परमेश्वरावर अडवून ठेवा. आज तुमच्या जीवनात कसलाही प्रॉब्लेम असो, कसलेही दुःख असो, परमेश्वर जर तुमचा मेंढपाळ आहे, जसं मेंढरांना त्याचा मेंढपाळ चालतो, त्यांना माहिती मला हिरव्यागार पूर्णावर नेणार, तसा परमेश्वर तुम्हाला आज हिरव्यागार पूर्णावर नेणार. परमेश्वर तुमच्या जीवनातले सर्व बंधनं तोडणार. परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणार. तुमच्या गरिबीच्या श्रापातून तुम्हाला श्रीमंतीच्या गरिबातून काढून तुम्हाला अधिपतीच्या पंक्तीवर बसवणार. कारण की परमेश्वर म्हणतो, जेव्हा तू सर्व काळजी चिंता माझ्या चरणी टाकशील, तेव्हा मी तुझ्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. आज देव तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. जसं स्तोत्रसंहिता 23 मध्ये देव बोलतो, परमेश्वर माझा मेंढपाळ, मला काही उणे पडणार नाही. तुम्हाला कोणत्या गोष्टीची कधीच उणी पडणार नाही. आज परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. मी आज तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करणार आहे आणि परमेश्वराचं वचन रोज तुम्ही वाचा, रोज प्रार्थना करा, तो देव तुमच्या जीवनात कार्य करणार. कारण की आज येशू हा सर्वांवर प्रेम करणारा देव आहे. येशू जात धर्म बदलण्याला, येशू जीवन बदलायला. म्हणून तो येशू म्हणला, मी मार्ग सत्य जीवन आहे. आणि एका वाचनात येशू स्वतः बोलला, सत्य तुम्हाला कळलं आणि सत्यच तुम्हाला बंधनमुक्त करेल. आणि सत्य हेच आहे की येशू हा जगाचा प्राणनाथ आहे. तो एकटा ख्रिश्चन कॉमसाठी नेला, तो पूर्ण जगासाठी आला, सर्वांसाठी त्यांनी प्राण दिला. म्हणून आज सर्वांनी जो ख्रिसमस आहे तो हा एकटा ख्रिश्चन लोकांसाठी सर्वांसाठी येशू मरण पावला. आणि येशूने सांगितलं, जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, त्याच्या जीवनात येशू आज कार्य करणार. आज तुम्ही प्लीज सर्वांनी विश्वास धरा. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करत तुमचं जीवन बदल. जिथं तुमच्या तिथं कुठं चर्चा असेल तिथं जा, देवाचं प्रार्थना अटेंड करा. आणि प्लीज या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुमच्यासाठी अजून प्रार्थना केली जाईल, अजून कार्य केलं जाईल. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा येशूराजा, आज ऑनलाईन बघणारे सर्व तुझे लेखन करतो बघ. ख्रिस्त येशूच्याच नाव त्यांच्या जीवनातले बंधनं मी तोडतो. ज्याला काम नाही त्याच्या हाताला काम स्वीकारतो, ज्याला घरात बरकत नाही त्याला बरकत स्वीकारतो, ज्याच्या घरात दुखतं आहे त्याचं दुखणं बरं होऊ येशूच्याच नाव. सर्दी ताप खोकला गाठा व्हायरल इन्फेक्शन निघ त्यांच्या जीवनातून. संपूर्ण गरिबीचे श्राप निघ त्यांच्या जीवनातून. घरातलं भांडण किरकिर निघ येशूच्याच नावात. नवरा बायकातील दुभावणे निघ येशूच्याच नावात. त्यांच्या घरात सुख शांती आनंद बरकत मी स्वीकारतो. आणि येशू तुझं वचन सांगतं, तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाच आरोग्य आम्हाला तेच आरोग्य यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो येशूच्याच नावात. आणि येशूच्याच नावाने